नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रमेश प्रधान. स्वागत आहे तुमचं आदर्श क्लासेस या युट्यूब चॅनलवर. आज काल 2 फेब्रुवारी झालेला कंबाईनचा पेपर आपण एक स्पष्टीकरणात बघणार आहोत. कुठला प्रश्न ऑप्शन थ्रू जायचा होता किंवा कुठल्या प्रश्नाचं उत्तर निघतं. जनरली पेपर खूप सोपा होता, पण 1 तासामध्ये टाइम मॅनेजमेंट होत नसल्यामुळं काही मुलांचं म्हणजे तिथपर्यंत जाणंच झालं नाही प्रश्नापर्यंत. प्रश्न खूप सोपे होते, जनरली म्हणजे नजरेने सुटणारे प्रश्न होते. आपण स्टेप बाय स्टेप प्रश्न बघणार आहोत. आपल्याकडे ए सेट आहे, ए सेट मधला पहिला प्रश्न आपल्या लिहिला आहे वर. आता बघू की बाबा होतंय काय बघा. चला आता प्रश्न पहिला आहे. स्थानक ए पासून काही प्रवाशासह एक रेल्वे गाडी सुटते. बी स्थानकावर म्हणजे बी प्लॅटफॉर्मवर 50% प्रवासी उतरतात व नवीन 25 चढतात. सी प्लॅटफॉर्मवर रेल्वे गाडीत उपस्थित असलेल्या पैकी 40% प्रवासी उतरतात व नवीन 40 प्रवासी चढतात. आता रेल्वे गाडीत उपस्थित असलेल्या प्रवासी संख्या प्लॅटफॉर्म ए वर चढलेल्या प्रवाशांच्या 40% इतकी आहे. 40% इतकी आहे. तर किती प्रवासी बी स्थानकावर उतरले. याच्या अगोदर असा आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. जर आपली प्रिव्हियस पेपरवर जर कमांड असेल तर जनरली प्रश्न एक 30 सेकंदात सुटतोय. आता होत आहे काय पहा बघा. हे प्रश्न आपला कन्सेप्टच्या ऐवजी बाय ऑप्शन जायचा होता. मी समोर ऑप्शन मुद्दाम लिहिले. तर आता बघू होत आहे काय ते. तिन्ही पैकी आपला एक ऑप्शन निवडायचा आहे. असा या तिन्ही पैकी डायरेक्ट जे उत्तर आहे तेच निवडतो मी. 275चं उत्तर आहे. आता बघू आपण ते नेमकं कसं आहे ते. बघा बी स्थानकावर काय म्हणते माहिती आहे का, 50% प्रवासी उतरले. मी ऑप्शन 3 घेतो. बी स्थानकावर कदाचित 275 प्रवासी उतरले असतील. 275 प्रवासी उतरले असतील. तर बघा पाहिजे कुठल्या संख्येचे 50% आहेत आपलं हे समजायला पाहिजे. म्हणजे जेव्हा ए प्लॅटफॉर्मवर किती प्रवासी येते आपलं हे समजा. मी एक काम करतो, 275 ला दुप्पट करतो. 5 2 10 हातचा 1, 7 2 14 1 15 ला 5 हातचा 2 2 4 1 5. म्हणजे ए स्थानकावर 550 प्रवासी होते. किती? ए स्थानकावर 550 प्रवासी होते. इथपर्यंत समजलं. आता पुढे काय म्हणते बघा. बी स्थानकावर याच्या 50% उतरले होते, म्हणजे 275 उतरले होते आणि नवीन किती चढले होते? 25 नवीन चढले होते. तर मग इथे बी स्थानकावर झाले किती? 300. बी स्थानकावर किती झाले? प्लॅटफॉर्मवर 300 झाले. आता पुढे काय म्हणते माहिती आहे का, सी वर सी प्लॅटफॉर्मवर उपस्थित असलेल्या पैकी 40% प्रवासी उतरले. म्हणजे हे 300 होते, ह्या 300च्या 40% उतरले. तर मग एक काम करतो, 300चे 40% अगोदर काढून घेतो. 300चे 40%, हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले, 3 चोक 12. म्हणजे 300 पैकी 120 गेले, 0 10तून 2 गेले 8, 1 वापस 180. हे सी प्लॅटफॉर्मवर 180 राहिले आणि नंतर अजून 40 चढले. तर नंतर किती अजून 40 चढले. तर सी स्थानकावर बीच्या 40% उतरले आणि नंतर पुन्हा राहिलेल्या 40%तले 40 चढले कुठं? सी वर. मग एकूण झाले किती बघा. आता हे 180 आणि हे 40, 8 आणि 4 12 2 हात 1 220. सी स्थानकावर 220 प्रवासी आहेत. सी स्थानकावर 220 प्रवासी आहेत. आता पुढे प्रश्न काय म्हणते माहिती आहे का, आता रेल्वे गाडीत उपस्थित प्रवासी संख्या प्लॅटफॉर्मवर ए वर चढलेल्या प्रवाशांच्या 40% आहे. म्हणजे बघा आता आपलं हे का आवश्यक होतं, हे 550 का आवश्यक होतं. तर हे 550 आहेत ना, हे 550 चे 40% 120 यायला पाहिजे. जर येत असतील तर आपलं उत्तर 275 बरोबर आहे. बघा आता मी काय करतो, ह्या 550 चे 40% काढतो. हे 0 काढला, हे पण काढला, हे पण काढला, हे पण काढला. 55 गुणिले 4, 4 पंचे 20 ला 0, हात 4 2, 4 पंचे 20 आणि 2 22, 220. म्हणजे जेवढे 40% उतरले होते ए प्लॅटफॉर्मवर चढलेल्या प्रवाशांच्या, ए प्लॅटफॉर्मवर एकूण 550 प्रवासी चढले होते. त्या 550च्या 40% उतरलेत. म्हणजे किती? 220 उतरले. तर 220 उतरले. तर किती प्रवासी स्थानक बी वर उतरले, स्थानक प्लॅटफॉर्मवर उतरले. तर आपल्यापाशी 275 आपण पर्याय निवडला होता. तर हे आपला कन्फर्म करण्यासाठी
275च होतं का नाही. ते मुद्दा आम्ही काय केलं माहिती आहे का, येस प्लॅटफॉर्मवर जेवढे चढले होते ते 40% काढून घेतले, म्हणजे 550 चे 40% 220 बरोबर आले. तर मग आपलं उत्तर 275 हे बरोबर आहे. हे प्रश्न आपला बाय ऑप्शन जायचा होता. कन्सेप्ट सेल तिथं आपला परीक्षेमध्ये सुटला नसता, कारण आपल्याकडे मॅक्झिमम 36 सेकंद असते. 36 सेकंदात एवढा प्रश्न वाचून अटेम्प्ट करायचा तर नाही सुटत. बाय ऑप्शन प्रश्न हा जनरली सुटला असता. त्याचं उत्तर आपल्यापाशी 275 आहे. ओके, कळकलं. चला पुढे जाऊ. चला बघा, ए सेट मधला प्रश्न क्रमांक 2 आहे. काय म्हणतंय, 3.49 चा वर्ग मायनस 0.51 चा वर्ग छेदस्थानी 3.49 मायनस 0.51. छोटासा फॉर्म्युला आहे, ते फॉर्म्युला पाठ करणं गरजेचं होतं आपल्याशी. काय माहिती आहे का, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए पहिल्या कंसामध्ये ए प्लस बी, दुसऱ्या कंसात ए मायनस बी. फक्त ह्या ए कोण आहे आणि बी कोण आहे हे समजणं गरजेचं होतं. मग ह्याला मानून घेतले मी ए हे असेल आणि बी हे असेल. पहिल्या कंसामध्ये दोघांची बेरीज होईल, दुसऱ्या कंसामध्ये दोघांची वजाबाकी, आणि छेदस्थानी ए मायनस बी असेल. ओके, पुढे समजून घेणे बघा काय दाखवतो आपला. अगोदर दोघांची वजाबाकी करा. 3.49 मायनस 0.51. ठीक, 9 मधनं 1 गेला, 8 राहिला. 4 मधनं 5 जातात, हातचा घेऊन 14 केला. 14 तून 5 गेले, 9 राहिले. घेतलेला हातचा वापस देऊन टाकला, पॉईंट खाली पॉईंट दिला. 3 मधनं 1 गेला, 2 राहिला, म्हणजे खाली राहिले 2.98. खाली राहिले 2.98. इथं पण तेच असणार आहे, 2.98. 2.98. ओके, हे 2.98 हे 2 पट कटले, राहिले होते या दोघांची बेरीज. दोघांची बेरीज करतो मी आता. 3.49 अधिक 0.51. दोघांची बेरीज करा. 9 1 10 0, हातचा आला 1, 4 1 5, 5 आणि 5 10, 10 ला 0, हातचा आला 1, 3 आणि 1 4. त्याचं उत्तर आहे आपल्यापाशी 4. ऑप्शन नंबर 1 होता, हे ऑप्शन नंबर 1 4 होता. ओके, त्याचं उत्तर काय आहे 4. फक्त ह्याला तुम्हाला एक सूत्र पाठ होतं, आयोगाने ह्याच्या अगोदर असा प्रश्न विचारलेला आहे सेम असाच, फक्त ह्याचे अंक चेंज होते, दुसरं काहीच नव्हतं. ओके, कळत ते. चला पुढचा. चला, ए सेट मधला प्रश्न क्रमांक 3 आहे. प्रश्न काय म्हणजे समजून दाखवतो. समीरने एकूण रुपये 360 रुपयाला काही सफरचंद खरेदी केले. आपलं माहित नाही का, काही सफरचंद खरेदी केले. जर त्याला प्रत्येक सफरचंदवर 3 रुपयाची सूट मिळाली. किती रुपयाची? 3 रुपयाची सूट मिळाली असती तर तो 25% अधिक सफरचंद खरेदी करू शकला असता. जर त्याला प्रत्येक सफरचंदवर 3 रुपये सूट मिळाली असती, कारण आहे त्यापेक्षा 25% अधिक सफरचंद खरेदी केले असते. त्यांचा प्रश्न असा आहे, शकला असता तर समीरने मुळात सफरचंद म्हणजे सुरुवातीला त्यानं किती सफरचंद खरेदी केलं, तर त्यांचं म्हणणं असं आहे. चला बघा, आता हे प्रश्न बी असं आहे की बाय ऑप्शन जायचं. ह्याला आपण काय बाय ऑप्शनचं एकदम सटीक समजून सांगतो, फक्त काळजीपूर्वक समजून घ्या काय म्हणते. बघा, 360 रुपयाला काही सफरचंद. मी ऑप्शन डायरेक्ट उत्तर निवडतो, मी आपल्याला वेळ नाहीये, डायरेक्ट उत्तर निवडतो मी. त्याचं उत्तर 24 आहे. जर त्यानं 360 ला 24 सफरचंद खरेदी केली असेल तर एकूण खरेदी किंमत किती झाली असेल बघा. आता 360 छेदस्थानी 24. ओके, म्हणजे प्रत्येक सफरचंदची खरेदी किंमत निघणार आपल्याला. 12 2 24, 12 3 36, बे 1 बे 1 राहिला, बे 5 10, बे 5 10. प्रत्येक ह्याची किती आली आता? 15 आली. तर हे काय म्हणते माहिती आहे का, 15 वर त्यांना आपला किती रुपये सूट भेटली असती? 3 रुपयाची. मग त्यावेळेस खरेदी किंमत आपली किती झाली असती? 12 रुपये झाली असती. किती झाली असती? 12 रुपये झाली असती. आता बघा काळजीपूर्वक, एकूण ते आपला किती करू लागला? 360 ला. म्हणून हे काम करतो माहिती आहे का, कन्फर्म करण्यासाठी 360 ला 12 भागून येतो. 360 ला 12 भागतो. बघा आता 360 छेदस्थानी 12, 12 त्रिक 36, 12 त्रिक 36. ओके, आता काळजीपूर्वक बघा, 24 चे 25% जर आपल्यापाशी 30 येत असते ना, आपल्यापाशी उत्तर आपलं कन्फर्म आहे. काळजीपूर्वक बघा, आता 24 चे
25%. 24चे का हे उत्तर कन्फर्म करण्यासाठी मला समजून सांगायला मी 24 बघा आता 25 चोक 100 4 सख्ख 24 बरोबर आहे. तर बघा जर मुळात 24 भेटले असते तर आपला आता किती भेटायला तर 30 म्हणजे 6 जास्त भेटले तर 24 वर किती भेटले आपला 6 म्हणजे हे 24 अधिक 6 किती होईल तर 30 म्हणजे आपल्याविषयी उत्तर आपलं कन्फर्म आहे 24. समज तुम्ही काय सांगाल तर हे प्रश्न असा होता परीक्षेमध्ये आपला टाइम मॅनेजमेंट झाला नसता पण बाय ऑप्शन जर तुम्ही गेला असतात तर मॅक्झिमम एक 36 सेकंद प्रश्न सुटला असता आपल्याविषयी. अवघड काहीच नव्हतं फक्त प्रश्न समजून घ्यायचा होता आपला काय म्हणायचं. सूट किती भेटली 3 रुपयाची भेटली बाय ऑप्शन आपला समज गेला असता की 24 आहे त्याला भागले असता पैसे 15 आले 15तून 2 3 कमी केले 12 आले असते 12 नंतर पण 60 न फक्त 30 आले असते. प्रश्न काय म्हणते माहिती आहे का 24 रुपये 24 25% अधिक भेटले असते मग 24 जर 25% काढले तर 6 येत आपल्याविषयी याच्यामध्ये जर 24 मध्ये 6 प्लस के 30 व्हायले तर आपलं उत्तर आपल्याविषयी कन्फर्म आहे. ओके कळलं. प्रश्न सेट ए मधला चौथा प्रश्न खूप सोपा आहे. याच्या अगोदर आयोगानं सेम असाच प्रश्न विचारला आहे तर फक्त असं होतं किंवा 200 ते 400 पर्यंतच्या संख्येमधला एका संख्येनं किंवा भाग दिल्यास की संख्या राहते म्हणून फक्त प्रश्न असा होता. इथे फक्त प्रश्न घेऊन काय विचारलाय की 150 ते 500 या संख्यामधील किती संख्या अशा आहेत ज्या संख्येला 11 न भाग जाईल. ह्याला सोडच्या 2 पद्धती येतात 2 दिवस समजून सांगतो मला. अगोदर समजून घ्या किंवा या 150 पर्यंत 11 न भाग जाणाऱ्या संख्या बघू नंतर 500 पर्यंत 11 ने भाग जाणाऱ्या संख्या बघू आपण. ठीक आहे समजतंय. 500 ओके 500 काळजीपूर्वक 11 एक 11 11 एक 11 4 राहिले 11 त्रिक 33 13 सापडल्या. आता बघू तिथं 11 चोक 44 11 चोक 44 6 राहिले 11 चोक 44 11 5 55 11 5 55 आता जात नाही पुढे इथं 45 सापडल्या. आता ह्या दोघांमधला आपलं विचारलंय किंवा किती संख्या अशी आहेत एक काम करायचं या दोघांची वजाबाकी करून घ्यायची म्हणजे 45 मायनस 13 5 मधून 3 गेले 2 राहिले 4 मधून 1 गेला 3 राहिले एकूण संख्या येतात 32. ही झाली आपली एक लॉजिकली म्हणजे सरळ सरळ कन्सेप्ट आहे असली. दुसरा एक आहे अंकश्रेणीमध्ये एक सूत्र आहे किंवा TN बरोबर A अधिक N मायनस 1 गुणिले D. ओके हे विचारलेलं पद असते तो शेवट संख्या A म्हणजे पहिलं पद A म्हणजे पहिले ते 8वीच्या पुस्तकात आहे 8वीच्या गणितामध्ये एवढं सोपं आहे. N म्हणजे विचारलेलं पद असते N बरोबर विचारलेलं पद असते आणि D म्हणजे डिफरन्स किंवा फरक असते फक्त समजून घ्या त्यांना काय म्हणायचं फक्त आपल्याला. ओके बघा 500 पर्यंत शेवट संख्या आपल्या घ्यायची शेवट संख्या भाग जाणारी. ओके निवडतो मी 495 बघू ये बघा 121 ला भाग जाते बरं आकडा पण 121 निवडायची ना आपल्याला 121च्या पुढची निवडायची 154 असं अधिक n मायनस 1 गुणिले 11 n मायनस 1 गुणिले 11 बघा काळजीपूर्वक 495 154 अधिक 11n मायनस 11 1 11. ओके बघा हे बेस घेतलं मायनस मध्ये येईल म्हणजे 495 मायनस 154 5 मधून 4 गेला 1 राहिला 9 मधून 5 गेले 4 राहिले 4 मधून 1 गेला 3 राहिले 341. आता हे मायनस पुन्हा प्लस मध्ये होईल हे 11 हे 2 5 352 ला हे 11n म्हणजे आपलं n काढायचे म्हणजे ह्याला 11 भाग द्यावा लागला आपला गुणाकारातला खाली भागाकार 11 त्रिक 33 2 राहिले 11 2 22. ओके हे 8वीच्या बीजगणिताच्या पुस्तकामध्ये जशास तसा फॉर्म्युला दिलेला आहे आणि त्याने विचारलेलं आहे किंवा काय 900 ते 1100 पर्यंतच्या संख्या अशा किती त्या संख्येला 3 न भाग जाईल 2 न भाग जाईल सरळ स्थिर सापडते हे
काही टेन्शन नाही त्यामुळे दुसऱ्या पुस्तकावर नाही सापडत आपल्या कमीच्या पुस्तकामध्ये सापडते. आणि शॉर्ट आहे सरळ सरळ, किंवा तुम्हाला कन्सेप्ट कळाली किंवा लॉजिकली काहीतरी उत्तर निघते. ओके, कळलं? चला पुढचं प्रश्न क्रमांक 5 आहे. काय म्हणते माहिती का, जर एका कुटुंबाची मासिक उत्पन्न 40,000 रुपये असेल तर त्या कुटुंबाचे घर भाडे, किराणा आणि प्रवास, ओके, याच्यावरला एकूण खर्च काढायचा आहे. एवढा सोपा प्रश्न आहे. जर तुम्हाला वर्तुळ हे किती अंशाचा असेल हे जर समजलं तर खूप सोपं आहे. हे केंद्रीय कोणाचे माप, अंशाचे माप, हे एकदम सोपा प्रश्न येते. मग आता काय म्हणते माहिती का, प्रश्न काय म्हणते अगोदर समजून घ्या फक्त काळजी करू. काय म्हणते किंवा जर 40,000 रुपये असेल ते असणार आहे. 40,000 रुपये, ओके, ते उत्पन्न असणार आहे. ते घर भाडे किती खर्च करायला? 110. किराणावर 90, आणि प्रवासावर किती खर्च करायला? 70. ओके, हे सगळं जे वर्तुळ आहे ना, हे सर्व वर्तुळ 360 अंशाचं आहे. किती? 360 अंशाचं आहे. इथपर्यंत कळलं? बघा आता खर्च किती व्हायला आहे तर 0, 10 आणि 7 17ला 7, हातचा 1 आला 270 अंश खर्च व्हायला आहे. किती पैकी? 360 पैकी. ह्याची मांडणी अशी असेल बघा, 360 पैकी 270, 40,000 किती टक्के असतील? ओके, फक्त याला आपलं समजलं पाहिजे काटाकाटी कशी करायची. याला काटाकाटी करतो. 1 1 0 कटला, 9 चौक 36, 9 त्रिक 27, 4 1 4, 4 1 4, 10 त्रिक 30. ओके, कळलं? एवढं सोपं आहे. पण काही पोरं काय करत माहिती का, हे एवढं बघून आहे ना पर आकडी येते, सोडवायचं का नाही सोडवायचं हे समजत नाही. तर परीक्षेत तेव्हा प्रेशर असतं या, नाही सुटत जनरली, मला माहित आहे. पण हे सोडत थोडा विचार केला सोडवता तर खूप लवकर सुटला असता, 1 मिनिटाच्या अगोदर सुटला असता. ओके, पण अजून असं म्हणतं की परीक्षेमध्ये काय असतं तुम्हाला काय कळणार आहे. परीक्षेमध्ये प्रेशर असते मला मान्य आहे, पण तेवढ्या प्रेशरमध्ये लोक शांत ठेवून जर उत्तर गणित सोडवलं, कुठल्या अटेम्प्ट केला तर सुटतंय. ओके, इथं पण तेच होतं, काहीच नाही. समज इथपर्यंत? चला पुढचा प्रश्न बघू. बघा चला, प्रश्न काय म्हणतोय, अने एक वस्तू ब ला 10% नफ्याने विकली, ब ने तीच वस्तू परत अ ला 10% अगोदर नफ्याने विकली आणि नंतर तोट्याने विकली, तर ह्या व्यवहारात काय होणार? तर या व्यवहारात, असल्या व्यवहारात पहिल्या व्यक्तीला नेहमी नफा होतोय, फक्त समजून घ्या काय म्हणते. बघा, जर सपोज हे अ आहे आणि हा ब आहे, अ ने ब ला एक वस्तू 10% नफ्याने विकली, म्हणजे सपोज पहिली किंमत किती होती? 100 होती. त्यावेळेस ब ला 110 रुपयाला विकली, समजपर्यंत. नंतर ब ने तीच वस्तू परत अ ला 10% तोट्याने विकली, तर 110 चे 10% तोटा व्हायला आपला. तोटा म्हणजे किती होणार बघा, 110 चे 10%, 11 1 11, म्हणजे 110 मधनं 11 गेले, राहिले 99. राहिले किती? 99. मग ब न ती वस्तू अ ला 99 रुपयाला विकली, तर असल्या व्यवहारात ह्या व्यक्तीला, पहिल्या व्यक्तीला 11% तोटा झाला, नफा झाला. 11% काय झाला? नफा झाला. ऑप्शन नंबर 2 होतं की ए ला 11% नफा झाला. अशा गणितामध्ये जनरली पहिल्या व्यक्तीला नफाच होतोय. पहिल्या व्यक्तीला काय होतंय? नफा. कन्सेप्ट खूप सोपी आहे, एवढी सोपी आहे ना, खूप सोपी आहे. फक्त तेवढ्या वेळेत समजून घेणं गरजेचं आहे. काय समजून घेणं गरजेचं आहे. आयोग काय म्हणतंय किंवा एवढ्या वेळात हे फक्त सुटतंय का? जर आपली मानसिक संतुलन ठीक असेल परीक्षेमध्ये तर सुटतंय प्रश्न, आणि जर मानसिक संतुलन बिघडलेलं असेल तर गेला.
आहे ते बी गेलं, ह्याच्या पुढचा पण गेला. ओके, कळलं पुढचं. ओके, पुढचा प्रश्न आहे 7वा. 18 मीटर लांब व 12 मीटर रुंद असलेल्या जागा व्यापण्यासाठी चौरसाकृती जागा व्यापण्यासाठी 30 सेंटीमीटर बाजू असलेल्या चौरसाकृती किती फरशा लागतील? मी डबल सांगायला, हे प्रश्न वर्ग 9वीच्या गायडामध्ये ऍज इट इज जशाच तसा आहे. वर्ग 9वीच्या गायडामध्ये जशाच तसा आहे. फक्त इथं काय आहे, अंक बदलले, दुसरं काही बदलले नाही. सेम असाच प्रश्न आहे वर्ग 9वीच्या गायडामध्ये. ओके, जुन्या. बघा आता काय म्हणते बघा, इथे एक होते लांबी गुणिले रुंदी आणि पुढे बाजूचा वर्ग. बाजूचा वर्ग. बघा इथं मीटर आहे, मीटरला सेंटीमीटर करतो मी, म्हणजे असं होईल. ओके, छेदस्थानी बाजूचा वर्ग म्हणजे काय माहिती आहे का, 30 सेंटीमीटर चा वर्ग म्हणजे 30 गुणिले 30. चला एवढंच आहे. लांबी गुणिले, ह्याला काय केलं, मीटरला सेंटीमीटर केलं, 2 शून्य वाढले आणि आहे त्या वर्गाला बाजूला 30 सेंटीमीटर बाजूचा वर्ग केला. काय केला, फक्त बाजूचा वर्ग केला. इथपर्यंत समजलं. त्याला फक्त काटाकाटी करायची फक्त. बघा, हे शून्य कटला, एक कटला, एक कटला, एक कटला, 3 1 3 3 सख्ख 18, 3 1 3 3 दोन्ही 6, 12 गुणिले 2 12 दोन्ही 24. 2400 फरशा लागतील. किती लागतील? 2400. जर सपोज ही लांबी असेल आणि ही रुंदी असेल, आपल्यापाशी लांब म्हणजे हे 18 होतं आणि रुंदी ही 12 होती. ओके, सगळ्याला हे मधली बाजू आपला किती दिली, 30 सेंटीमीटर असली. किती? मग हे सगळ्या अशा मध्ये किती फरशा लागणार होत्या, प्रश्न असा होता. ओके, लांबी गुण रुंदी बाजूचा वर्ग. कळत इथपर्यंत? सोपं आहे, खूप काही अवघड नाहीये. चला पुढे जाऊ. प्रश्न क्रमांक 8 आहे. एवढा प्रश्न सोपा होता की नजरेनं सुटणारा प्रश्न होता. फक्त नजर मारायची आणि सोडायचं, काहीच नाही. तुम्हाला इथं 18चा पाडा येणं खूप गरजेचं आहे. कुठं असलं गणितामध्ये 18चा पाडा. जनरलचे पाडे पाठ असणं खूप चांगलं, कारण सगळा गणिताचा खेळ हा पाड्यावर चालतोय. म्हणजे पाडे गणितामध्ये आपल्या 5वीला पुजलेले आहेत, ही गोष्ट लक्षात ठेवा. पाडे नसतील येत तर त्याची काटाकाटी होत नाही. बघा होतं काय का, सूत्र लिहून तुम्हाला देखील, वेग बरोबर अंतर छेदस्थानी वेळ. एवढाच फॉर्म्युला आहे, अख्ख्या रेल्वे गाडीला बसते. अख्ख्या रेल्वे गाडीला ज्यावेळेस अंतर विचारतील तर वेग गुणिले वेळ होईल, ज्यावेळेस वेळ होईल त्यावेळेस अंतर वेग होईल. कळतलं इथपर्यंत? बघा काय म्हणते, वेग मला किती दिलाय, 80 किलोमीटर पर आवर. पर आवर असल्यामुळे 5 छेदस्थानी 18, 5 छेदस्थानी 18. आता काय म्हणजे का, 700 मीटर म्हणजे हो का, 700 मीटर लांबीची रेल्वे गाडी, 700 मीटर लांबीची रेल्वे गाडी एका प्लॅटफॉर्मला. प्लॅटफॉर्मची लांबी मला माहित नाही, मग प्लॅटफॉर्मची लांबी मी काय बी धरतो, सपोज x असेल. किती वेळात ओलांडायली माझ्यापाशी, 72 सेकंदामध्ये. 72 सेकंदामध्ये ओलांडायली. कळलं? विचारलंय काय आपल्या सरळ प्लॅटफॉर्मची लांबी काय असेल. 18 1 18, 18 चौक 72. ही इकडं आणा, नसल समजत राहू द्यावं. पण अजून कसं का कट केलं ते प्रॉब्लेम. पण अजून हे 18 72 असे राहू द्या. हे एक काम करतो, त्याला हे 80 गुणिले 5 छेदस्थानी 18, हे भागाकारातलं गुणाकारात आलं, हे 700 अधिक x. 700 अधिक x. याला फक्त आपला कमी करायचं. 18 1 18, 18 चौक 72, 18 चौक 72, 4 पंचे 20, म्हणजे 80 गुणिले 20 बरोबर 700 अधिक x. ओके, बघा 8 दोन्ही 16, 8 दोन्ही 16, 2 शून्य, 700 अधिक x. x काढायचा आहे, म्हणजे 700 खाली घ्या, समोर x राहिली तर हे 2 शून्य 2 शून्य, 16तून 7 गेले 9 राहिले. प्लॅटफॉर्मची लांबी 900.
मी सांगायला ना, परीक्षेमध्ये काही प्रश्न एवढे सोपे होते, एवढे सोपे, पण जनरली पोराला 96 म्हणजे 100 पासून पुढे जाणं, आपल्यासोबत 80 पासून पुढे जाणं झालं नाही परीक्षेला. कारण टाइम मॅनेजमेंट नावाचा फॅक्टरच मॅनेज झाला नाही पैसे. टाइम नावाचा आयोगाच्या अपेक्षित होती की तुम्हाला खूप काही यावं, काही असं काहीच नव्हतं. तुम्हाला जर सपोज 7 गुणले 8 आले तरी भागला असते. प्रश्न एवढे सोपे होते गणिताचे. बुद्धिमत्ता बी खूप सोपी होती, काहीच नव्हतं. बुद्धिमत्ता मॅनेजमेंट 2-3 प्रश्न फक्त. गणित 1 17-18 17-16 होते. कळलं? चला पुढे बघा. भूषण एक काम 80 दिवसात पूर्ण करतो, परंतु 10 दिवस काम केल्यानंतर भूषण काम निघून गेला, म्हणजे काम करून निघून गेला. उर्वरित काम नीरजने 35 दिवसात पूर्ण केले, तर एकटा नीरज तेच काम किती दिवसात पूर्ण करेल? एवढा सोपा प्रश्न आहे ना, खूप सोपा प्रश्न आहे. फक्त काय म्हणते बघा आता अगोदर. भूषण एक काम पुरेपूर 80 दिवसात करायला आहे, परंतु त्यांनी काम किती केले? 10 दिवसात केले. मग भूषणचे 10 दिवसाचे काम, 10 दिवसाचे काम काय होणार आहे? 10 चे स्थानी 80. ओके, मग काळजीपूर्वक 10 1 10, 10 8 80. म्हणजे भूषण एवढं काम केलंय. भूषणनं 1 छेदस्थानी 8 काम केलं. भूषणनं 1 छेदस्थानी 8 काम केलं. शिल्लक काम किती राहिलं आपल्याशी? 7 छेदस्थानी 8 राहिलं. 7 छेदस्थानी 8 राहिलं. तर हे कसं? 1 मायनस 8 1 का 8 मायनस काहीच नाही म्हणजे 1 गुणले 1 छेदस्थानी 8 1 का 8, म्हणजे 7 छेदस्थानी 8 काम शिल्लक राहिलं. ते 7 छेदस्थानी 8 काम नीरज पूर्ण करायला 35 दिवसामध्ये पूर्ण करायला. तर पूर्ण कामाला किती वेळ लागेल? ओके, ह्याला सरळ सरळ काम करून आपलं गुन्हे गोळी झाले. हे समोर आणा, 8 पुढे गेले आणि 7 खाली आले. 7 1 7, 7 5 35, 8 5 40. एवढं सोपं. कळलं? काहीच अवघड असं काहीच नव्हतं. मग तुम्हाला कन्सेप्ट माहित असेल किंवा कोण सोडून गेला कोण आला तर काम असं म्हणजे गणित काहीच आवडलं त्यामध्ये. ओके, चला पुढे बघत आपण असंच. पुढचा प्रश्न आहे बघा, सेट ए मधला 10वा प्रश्न आहे. काय म्हणते माहित आहे का? 5 वर्षापूर्वी रेखा व नेहाचे सरासरी वय 34 वर्ष होते. 5 वर्षापूर्वी. तर आजची कंडिशन आली. एक गोष्ट सांगतो तुम्हाला, वयवारीमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा कधी बी, हे मिक्स प्रश्न आहे वयवारी आणि सरासरीचा. वयवारीमध्ये 3 कन्सेप्ट असतात: वर्षापूर्वी, आज आणि वर्षानंतर. वर्षापूर्वी ओळखीची नाही बरं, फक्त वर्षापूर्वी, आज आणि वर्षानंतर एवढंच लक्षात ठेवा. काय म्हणते? 5 वर्षापूर्वी. मग कोण आहे का? रेखा आणि नेहा. रेखा आणि ह्या दोघी झाल्या, रेखा आणि नेहा, म्हणजे ह्या 2 व्यक्ती झाल्या. सरासरी वय किती आपल्याशी? 34 आहे. त्याचं एकूण वय पुढे येणार आहे दोघीचं. एकूण वय 4 2 8 3 2 6 68. ओके, बघा हे कधीच आहे? 5 वर्षापूर्वीचं. कोणी काम करतो त्यांचं आजचं वय काढतो. ही 5 आणि ही 5 दोघी झाल्या 10 झाल्या 10. त्यांचं आजचं वय असेल 78, एकूण वय असेल 78. इथपर्यंत समजायले. मी एक गोष्ट सांगायला किंवा आयोगानं सहज त्यांचा टाइम चार्ट द्यायला नाही की प्रिव्हियस क्वेश्चन करा, मार्क घ्या. काय? प्रिव्हियस क्वेश्चन करा, मार्क करा. जे काय आतापर्यंत आयोगाने गणितापासून दिलं सगळे प्रिव्हियस क्वेश्चनच्या डिपेंडेबल, म्हणजे काहीतरी कुठतरी लिंक त्याची लागणार आहे, सेम अशाच पॅटर्न दिले. तर समजते काय म्हणाले तुम्ही? ओके, बघा चला काय म्हणते. आता काय म्हणते? पुढे 3 व्यक्ती येतात, रेखा, नेहा आणि नीरज. म्हणजे 3 व्यक्ती झाल्या. यांचं सरासरी आपला किती दिलंय? 33 दिले. 3 त्रिक 9, 3 त्रिक 9, 99. आता विचारलंय का आपल्याला किंवा 10 वर्षानंतरचे नीरजचे वय काढायचे. आता आपण आजचं नीरजचं वय अगोदर काढतो आपण. मग हे 99 मायनस 78, 99 मायनस 78. 9 मधून 8 गेला, 1 राहिला, आणि 9 मधून 7 गेले, 2 राहिलं. नीरजचं आजचं वय एवढं आलंय. नीरजचं आजचं वय एवढं आलंय. याच्यानंतर 10 वर्षानंतर, याच्यानंतर 10 वर्षानंतर 31 असं. ओके, कळलं? त्याला रिप्लाय करून बघा, वाटलं तर सोपं आहे, कुठं काही अडचण नाही. ठीक आहे, पुढे जाऊ आपण. बघा चला, प्रश्न काय म्हणतोय? 6 मजूर 4 दिवसात 9600 विटा बनवतात.
18 मजूर 2 दिवसात किती विटा बनवतील? छोटासा एक फॉर्म्युला आहे. पहिले मजूर पहिले दिवस पहिलं काम, दुसरे मजूर दुसरे दिवस दुसरं काम. याच्या जर तास वाढले असते तास झाला असता. अजून पहिले मजूर पहिले दिवस पहिले तास छेदस्थानी पहिले काम. तास जर वाढले असतात तर ते झालं असतं. आता तासाची गरज नाही, फक्त मजुरापर्यंत. मग हे पहिले मजूर 6 मजूर 4 दिवसात 9600 विटा बनवायलेत. तर 18 मजूर 2 दिवसात किती विटा बनवतील? किती विटा बनवतील? कळलं? फक्त याला काळजीपूर्वक पलटी करायचे. म्हणजे हे समोर येईल, हे 18 गुणिले 2 गुणिले ते 9600 समोर न्या, छेदस्थानी 6 गुणिले 4 6 गुणिले 4. फक्त ध्यानात ठेवा, काळजीपूर्वक. याला फक्त काटाकाटी करायची. साइन त्रिक 18 बे 1 बे बे दोन्ही 4 बे दोन्ही 4. आता कमी करतो अजून ह्याला. बे 1 बे बे चोक 8 1 ह्याला बे 8 16 4800 झालं. 48 त्रिक 144 14400. कळत इथपर्यंत? ओके, खूप सोपं आहे. फक्त तुम्हाला कन्सेप्ट समजणं. याच्यात कन्सेप्ट काय नव्हती, फक्त जर तुम्ही काळजीपूर्वक वाचलं असतं तर आपल्याला असतं. ओके, बघा. 54 किलोमीटर पर आवर रेल्वे 9 सेकंदात एक टेलिग्राफ पोल ओलांडते. तर रेल्वेची लांबी, मुळात पोलला लांबी नसते, लांबी असते प्लॅटफॉर्म, बोगदा आणि रेल्वेचा पूल. या 3 गोष्टीला लांबी असते. उभ्या पोल असन खांब असन यांना लांबी नसते स्वतःची. धरते वेळेस काळजीपूर्वक फक्त बघा. 54 किलोमीटर फक्त तेच असेल सेम. वेग बरोबर आंतरछेदस्थानी वेळ, वेग बरोबर. आता होतं काय? 54 किलोमीटर 54 5 छेदस्थानी 18 5 छेदस्थानी 18. टेलिग्राफला स्वतःची लांबी नाहीये. मग रेल्वेची लांबी मी x धरली आणि किती सेकंद वाढली? 9 सेकंदात ओलांडली. फक्त हे इथलं इकडे आणायचे. म्हणजे असं होईल, हे 54 गुणिले 5 छेदस्थानी 18 गुणिले 9 बरोबर x. ओके, कळलं? 9 दोन्ही 18 9 दोन्ही 18 2 54 कमी करा. बे 1 बे बे दोन्ही 4 1 खायला बे 7 14. 27 पंचे 135. 27 गुणिले 5 135. दोघाचा गुणाकार करायचा 27 आणि 5चा. 27 पंचे 135 ही आहे आपल्याची रेल्वेची लांबी. कळलं इथपर्यंत? चला पुढे जाऊ. 135 मीटर. कळलं? ओके, बघा. मालिका होती सरळ सरळ. पुढची संख्या काढा म्हणून. 3 मध्ये 6 मध्ये 3चा फरक आहे. 6 आणि इथं 5 नंतर इथं 7 नंतर बाय ऑप्शन 9चा फरक येईल इथं. जर सपोज ऑप्शन तसं नसतं तर मूळ संख्येचा फरक आला असता. ऑप्शन तसा आहे म्हणून इथं 18 आणि 9 27 होते ना. 18 आणि 9 27. ऑप्शन नंबर 4. एवढं सोपं आहे. ओके, बघा हे सोपा प्रश्न आहे. फक्त काय चिन्ह बदलायचं तुम्हाला. काय म्हणते बघा, हे 15 आधी मानून घेतो मी 3 10 5 आणि 5. समजून घ्या काय म्हणते. वजा म्हणजे काय माझ्यापाशी? गुणिले, इथं गुणाकार असं. नंतर काय? अधिक म्हणजे माझ्यापाशी काय? वजा बाकी, इथं वजा असं. नंतर काय माझ्यापाशी? इथं गुणिले, गुणिले म्हणजे भागिले असं. गुणिले म्हणजे भागिले. आणि शेवटी भागिले म्हणजे काय आपल्यापाशी? अधिक. भागिले म्हणजे काय? अधिक. बोडोमोसचा नियम काळजीपूर्वक ध्यानात ठेवा. जिथपर्यंत बेरीज आणि वजाबाकी आहे तिथपर्यंत कंस करून घ्या. धावपळ करून सुटत नाही. जिथपर्यंत बेरीज आणि वजाबाकी आहे तिथपर्यंत कंस करतो मी. हे बघा, बेरीज आणि वजाबाकी कंस करून घ्या. आता काळजीपूर्वक सोडवा.
दोघाचा गुणाकार 15 त्रिक 45 मायनस हे 10 भागिले 5 म्हणजे 5 दोन्ही 10 2 हे अधिक 5. ओके 45 मधून 2 गेले 43 5 48. ओके समजलं. फक्त चिन्हाचे नियम काळजीपूर्वक माहित असणं गरजेचं होते. ओके पुढे जाऊ. ही झाले गणिताचे. पुढचे सोडण्यासाठी आपल्याला थोडी शाई संपली त्यामुळे आपण थोडं स्किप करू. उद्या लगेच राहिले आहे ती संपून सोडून घेऊत आपण. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. राहिलेले गणित लगेच उद्या पण टाकून देतो मी, गणित आणि बुद्धिमत्ता दोन्ही पण. याच्यानंतर प्रत्येक चॅप्टरचं विश्लेषण घेतलं जाईल आणि तलाठ्याचे जे काय पाठीमागे प्रश्न झाले आहेत 57 ते 58 शिफ्ट मध्ये त्यातलं गणित आणि बुद्धिमत्ता हा मोजकाच भाग घेऊन तुम्हाला दररोज एक प्रश्नपत्रिका सोडवून दिली जाईल. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद. नमस्कार.